नवा दिवस लहान लहान सवयीने सुरू होतो. उठल्यावर ब्लँकेटची घडी, कारण दिवसाची सुरुवात नीट असली तर मनही नीट राहतं. खिडकी उघडली की ताजी हवा आत येते आणि मनाला सांगते आजही दिवस मॅनेज होईल. घर, जॉब, जबाबदाऱ्या सगळं आहे, पण प्रत्येक सकाळ स्वतःसाठी थोडा वेळ देऊन सुरू करणं गरजेचं आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळी उठल्यावर थोडा हा रूम आवरून घेतला आणि हे घरी आले होते कामावरून. त्यांच्यासाठी मस्त अशी कॉफी बनवली, त्यांना कॉफी दिली. आणि आज मला महत्त्वाचं असं काम करायचं होतं, ते म्हणजे इथला जो पडदा होता तो माझा थोडा शॉर्ट होता, त्याच्यामुळे मला पडदा बनवायचा होता. पण ॲक्च्युली माझ्याकडे ना तर मशीन आहे आणि शिवण्यासाठी टाईमही नव्हता. मग त्याच्यामुळे मी थोडासा जुगाड लावून आहे ना इथे मस्त असा पडदा बनवून घेतला आहे. साडी होती माझ्याकडे एक सारख्या कलरची. मी तिला त्या स्टॅपलरच्या पिना आणि आपल्या साध्या सेफ्टी पिनचा वापर करून मस्त असा पडदा बनवला आहे. नंतर उरलेली साडी मी कापून घेतली होती, अंघोळ वगैरे करून घेतली आणि मला थोडी भूक लागली होती म्हणून फ्रूट्स खाल्ले. आणि जरा भांडे राहिले होते रात्रीचे, मग ते म्हटलं ते पहिले घसून घेऊ. हे फक्त भांडे घासणं नाही आहे, हे रोजच्या आयुष्याचं एक काम आहे. सकाळी जॉब, संध्याकाळी घर दोन्ही सांभाळणं हेच खरं स्किल आहे. थकतो आपण सगळ्याच, पण काम थांबत नाही, कारण जबाबदारी कोणाची वाट पाहत नाही. घर असो की जॉब, सगळं मॅनेज करणं सोपं नाही, पण प्रत्येक काम करणारी बाई हे रोज करत असते आणि हीच खरी वर्किंग वुमनची ओळख असते. भांडे वगैरे घासून घेतले आणि किचन क्लीन केल्यानंतर आता बघा माझा किचन अजून छान त्याला लूक आला होता, खूप सुंदर दिसत होता. मग नंतर स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकात दशम्या केलेल्या होत्या मेथीच्या. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होते की मी काल बाजारात गेले होते आणि बाजारातून मी काय गोष्टी आणल्या, तर हे बघा, हे माझा दरवाजा खूप मला सुना वाटायचा आणि जॉबमुळे रोज रांगोळी काढणं काही पॉसिबल होत नव्हतं, म्हणून हे स्टिकर आणि लक्ष्मीचे पावलं मी मस्त आणून चिटकवले. आता खूप छान वाटत होतं. आणि देवासाठी घंगाळ घेतलं मी, जे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं, खूप सुंदर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा काचेचा कासव जो आणला होता. आणि स्वामी समर्थ महाराजांसाठी हे आसन आणलं होतं. सिंपल आणि क्यूट दिसत होतं. आणि बघा माझा आता देवघर किती मस्त वाटतं आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.